दरम्यान संजय राऊतांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून टीका केलेली आहे। मंडल आयोगाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली होती, आता तुम्ही मंत्रिमंडळ हे सोडणार का, असा सवाल राऊतांनी विचारलाय। तर दुसरीकडे राऊतांच्या टीकेला भाजपच्या नवनाथ वन यांनी प्रत्युत्तर दिलंय। बघूया। छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंत्रिमंडळामध्ये जागा दिली नव्हती। ओबीसीचे नेते म्हणून त्यांना नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीस यांना सांगून मंत्रिमंडळात घेतलं। भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये आहेत ती अजित पवारांची कृपा नाही, ती नरेंद्र मोदींची कृपा आहे। नरेंद्र मोदी हे स्वतःला ओबीसीचे नेते मानतात, प्रधानमंत्री असले तरी। आपल्याला माहीत असेल, मैं ओबीसी हूँ, मैं ओबीसी का सबसे बड़ा नेता हूँ। प्रधानमंत्र्यांच्या तोंडी अशी जातीची भाषा शोभत नाही। मैं ब्राह्मण हूँ, मैं ओबीसी हूँ, मैं ये हूँ। आणि म्हणून भुजबळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं। आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय। त्यांचं पोट दुखतंय। आज काय म्हणतात तर छगन भुजबळ राजीनामा दिला पाहिजे। अहो, छगन भुजबळांनी राजीनामा देणं सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? संजय राऊत भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत, तुम्ही काय करताय? तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत, त्यामुळे तुम्ही छगन भुजबळांना राजीनामा द्यायला सांगणार। अहो, भुजबळ यांना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलं का, देवेंद्रजींनी घेतलं का, अजितदादांनी घेतलं, हा आमचं आम्ही बघून घेऊ।